105 आपलं रूम आहे. डोंगरावर द्या एक त्याच्या. चला आता बस मध्ये बसून घेऊया. जे बोलले ते आहेत ते एवढूशा जागेत. मग खायचं सामान आहे आपलं एकदम भंगार. इथला असा मसाला पापड अशी पूर्ण बस आहे आपली. तसा पण मी सिंगल आहे आणि हे सगळे कपल्स आहे. 2 पॅकेट चिपते चोरा चक्री होत होती. माझा बेड आहे ना अजून चांगला मोठा केलाय. मित्रांनो आज आहे आपल्या ट्रिपचा 6वा दिवस आणि आज आपण चाललोय अमृतसरला. कटरावरून आपली बस आहे. 6-7 तासाची जर्नी आहे आणि तिकडून आपण पोहोचणार अमृतसरला. त्याच्या आधी आहे ना तुम्ही आता आम्ही हॉटेलमधून निघतोय ना तेवढी फुटेज आहे ना एन्जॉय करा. बघा आता आज सगळे बाहेर आलेत हॉटेलच्या. शिवांश पण आहे. आता माझ्या फोन मध्ये ना 2 GB स्टोरेज राहिली आहे. बघा इथे बॅगा बघा किती बॅग आहेत बघा आमच्या. हा हे बघा शिवांश पण आपली बॅग घेऊन आलाय स्पायडरमॅनची. वाह झुप झुप. अच्छा जाळ्याने माझं तोंड बंद करणार मग मी व्हिडिओ नाही बनवणार. गजब बेइज्जती है. आणि मित्रांनो आपलं हे प्रकाश हॉटेल आहे ना ते पण सुंदर असं आहे. तुम्ही कधी कटरामध्ये आलात ना नक्की या प्रकाश हॉटेलला भेट द्या. आता आम्ही इकडनं आमची 150 बस आहे. स्लीपर कोच आहे. 150 बसने आम्ही जाणार आहे अमृतसरला. अमृतसरला आता जाऊन आम्ही जे आमचे पॅकेज मध्ये टूर्स मध्ये आहे स्पॉट्स ते आम्ही बघणार आहोत. तुम्हाला पण आम्ही लवकरच दाखवू डोंबिवली क्रिस्टल व्लॉग्सच्या माध्यमातून. आणि नाश्ता सुंदर नसतो टेस्टी असतो. टेस्टी हा सॉरी टेस्टी नाश्ता होता तर तेच बोलायला जिजू आलेले. हे बघा शिवांशने ब्रेसलेट घेतले महाकालचं. वाव मामांचा आज उपवास आहे. गुरुवार आहे स्वामींचा वार. मामा आता हे बघा डाईट चिवडा आणलाय तर आता ते खात आहेत. आणि हे बघा तिकडे आपली गाडी आहे लक्की 10 मिनिटात निघेल. लगेच बसून घेऊया आपण. अर्धी मंडळी पुढे गेली आहे आणि बाकीची मंडळी इकडे. हे बघा दीदी तर 2-2 पॅकेट चिपते. कसं आहे दीदी. आणि माझा पॅकेट मी ठेवलंय. मी आत्ता नाही खाणार. नको नको चांगलंय. चला आता बस मध्ये बसून घेऊया. आता एक 6 तास आपल्याला आहे ना पूर्ण जर्नी कंटिन्यू करायची आहे. आणि मध्ये मध्ये बस थांबेल कुठे कुठे तिकडे तिकडे तुमचा भाऊ व्लॉग बनवेलच. चला चला बस मध्ये आता आपला शिवान चढतोय. जिजू आपले चल ग. पॅकेट नंतर खा पहिले चढ. मामा तुम्ही पण. त्याची हाईट आहे ना थोडी जास्त आहे. फुल पाय स्ट्रेच होतो आपला. अशी पूर्ण बस आहे आपली. वर आहे ना तुम्ही झोपू पण शकता. हे बघा असं. आणि खाली असे साधे सीट्स आहेत. खाली पण स्लीपर कोच आहे असा. मित्रांनो हे बघा मला खालची सीट मिळाली आहे सिंगल. कारण तसा पण मी सिंगल आहे आणि हे सगळे कपल्स आहे म्हणून हे बघा मला खालची सीट मिळाली आहे. आणि हे लोक आता वर चढून सगळे बसत आहेत. आमची लोअरला एकच सीट आहे. बाकी सगळे टॉपला आहेत. ते बघा लवेश जिजू आता वर चढतील. कपल मस्त. आणि मी सिंगल एकटा किंग. हा बोला कुठे वरच बसतोय. खाली एकदम घाण केली आहे. खालून आहे ना आता मला वर शिफ्ट करण्यात आलंय. खाली आहे ना सगळे ते पाय ठेवतात ना आता खूप घाण आहे. हे बघा हो मी इकडेच बसतोय. सिंगल एकटी सीट आहे मला यार. बोर होणार मी एकटा. पण काय नाही आपण एकटाच राहतो आणि एकटा असलो तरी आपल्याला काय फरक पडत नाही. सही बात आहे. हे बघा इथे खायचं सामान आहे आपलं. 6 तास नुसता चेपणार आहे मी. हे बघा आता हे लोक चढत आहेत. मला कैसा सीट आहे मैं नहीं बताऊंगा. माझ्या बाजूलाच आहे ना ही काच आहे आणि यामध्ये आहे ना हे बघा निखिल जिजू आणि दीदी बसली आहे मस्त. आणि इथे प्रॉपर तुम्हाला ठेवायला पण आहे आणि चार्जिंग पॉइंट पण आहे. त्याचं काही टेन्शन नाहीये. आता सगळे नीटपणे सेटल डाऊन झाले. जिजू कसं वाटतंय. एकदम भंगार ते तर आहे. आता जेव्हा हालेल तेव्हा अजून डेंजर वाटणार आहे. निखिल जिजू बोलतात की याला म्हणतात गुलामी. ऑफिसचं काम ते येऊन बसमध्ये करतायत दोघंही. कॉर्पोरेट स्लेव्स जे बोलले ते आहेत ते. आणि आता इथे अजून कोण आले काय. आता मी बसलोय नंतर येतो. हा येतो नंतर चालेल. बस मध्ये खाण्यासाठी मी हे डोरिटोस घेतलेलं एकदम वेगळा फ्लेवर होता म्हणून. आणि हे बघा अशी अगरबत्ती असते ना तसे यांचं शेप आहे. तर बघू खाऊन आपण बघूया कसे आहेत. टेस्ट एक नंबर. बघा हे असं खेचू पण शकतो. ह्याच्याने माझी अजून गादी मोठी होणार. ही गादी आहे ना ह्याच्यावर टाकायची आणि मी नीटपणे झोपणार. चांगलं सिस्टम आहे. माझा बेड आहे ना अजून चांगला मोठा केलाय. फक्त हे दांडे आहेत ना माझ्या डोक्याला पायाला सगळीकडे लागतायत. काय वाव आलं ह्याला तर नुसतं खायला हवंय. मग कसं वाटतंय तिकडे बसून. डेंजर भंगार तर आहे. बघा मी आता पूर्ण झोपलोय नीटपणे एवढूशा जागेत. ह्याच्यात झोपून असं वाटतं की चाळीत राहतोय. A few moments later. गाडी आहे ना आता आमच्या मित्रांनो थांबली आहे. इकडे गाडी अर्धा तास थांबणार आहे. आम्ही उतरलोय काहीतरी खाण्यासाठी. इकडे ना सँडविच आणि बर्गर आहे. आणि अमृतसरला अजून आहे ना 2 तास आहे. लगेच आता आपण काहीतरी खाऊन घेऊया. अरे पडशील ना. हे बघा ऐकतोय का बघा. द्या मार खाल्ला. द्या एक. द्या ढोंगणावर द्या एक त्याच्या.
हे बघा चावा बघा हिचा कसा आहे बर्गर. ॲव्हरेज. मी तर काय खात नाही आहे अशा गोष्टी आता डाईटवर आहे म्हणून नाही तर पोटात आहे ना परत मळमळतं आणि मग प्रॉब्लेम होतो मला डेंजरवाला. नको 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 चल ना हे नाटकी चल चल पप्पा मागून येतोय ना ऐकणार नाही त्याला सोडा राहू दे इथेच राहू. म्हणून आला खाली. नाही 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 थंडीत नाही म्हणून आला तो खाली. असा येत नाही कधी पप्पांकडे. चल काखे. मॅटरचा विषय जसं बोललेलो मॅटरचा विषय सुरू झालेला आहे. हे बघा हे बघा ही ऍक्टिंग करते की जिजूने मारलंय. हे बघा शांत कसं समजवतो. डोळ्यात नाही तर एवढं भरपूर आहे ना. मी निखिल जिजूंच्या बाजूने. मी निखिल जिजू आहे. मॅटरचा विषय गेला गेला. आमचं आता स्टेशन आलंय सगळे लाईनीमध्ये उभे आहे पण तरी आम्ही झोपलोय मस्त. एक स्टॉप आलंय उतरूया. मित्रांनो खरं सांगतो या बेडवर परत मला झोपण्याची इच्छा कधीच नाही होणार लाईफ मध्ये. खरं बोल काय बोलायचंय. नाही पता आता कुठे जायचं. आमचं आहे ना आता सामान आम्ही उतरवतोय ना बोललं तरी 12-13 बॅग्स आहेत आमचे. हे बघा इथे इथे एवढ्या बॅग्स काढलेत. तुम्ही अमृतसरला आलात ना मित्रांनो तुम्हाला अशा रिक्षा मिळणार. या रिक्षांमध्ये ना तुम्ही किती सामान ठेवू शकता. वर पण कॅरियर येतं. इथे 2 टाईपच्या रिक्षा असतात एक गॅसवाली आणि एक इलेक्ट्रिकवाली. दादाने बघा बॅग किती सुंदरपणे लावली. आता ते काय बोलले ते तुम्ही जरा आपल्या व्हिडिओमध्ये पण बोला. 3 रिक्षा केल्यात आम्ही आदित्य कॉन्टिनेंट हॉटेलसाठी. त्यांनी सांगितलं लेडीज लोकांनी आपल्या पर्स मोबाईल जे काय असेल त्या आतमधल्या साईडला बाहेरच्या साईडने कोणी ठेवू नका. इकडे कोणी कधी काही खेचून घेऊ जाऊ. चोरी होते खूप त्यामुळे सगळ्यांनी आपल्या वस्तूंची काळजी घ्या. सतर्क राहा या दादाने आम्हाला सांगितलं. बोला ना. क्या बोलूं मतलब रिक्शा आई है ठीक है अपना मोबाइल पर्स ध्यान से रखना है ठीक है और लेडीज को बोलना अंदर की साइड होना चाहिए. ठीक है. चोरा चक्री बहुत होती है. थँक्यू अंकल आपने हमको पहले ही बता दिया. रिक्षामध्ये ना आता आम्ही प्रॉपर सेटल डाऊन झालो. बघा इथे निखिल जिजू आणि दीदी आहे. चला आता मी माझा फोन आत ठेवतो. इथे खूप चोरी चकारी होते. फोन घेऊन जाऊ शकतात म्हणून रिस्क नाही घ्यायची मला. ठीक आहे. आम्ही आता रिक्षातून उतरलोय आणि हे बघा इथे आपलं सामान आहे. हे आपलं आहे हॉटेल आदित्य कॉन्टिनेंटल. जाऊया आता आपण. तुम्हाला रूम्स पण दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये की कसे आपले रूम्स आहेत आणि काय. आणि एवढा तर सामान आहे ते आपल्याला उचलून घेऊन जायचं नाहीये. तो माणूस एक येईल आणि उचलून घेऊन जाईल. तुम्ही कशाला उचलता येणार तो. इथून आहे ना आता मी वर आलोय आणि हे इथे 105 आपलं रूम आहे. आज जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी. असा बेड आहे इकडे. इथे अशी काच आहे. एवढीशी स्पेस आहे. हे आमच्या तिघांसाठी आहे. माझ्यासाठी मम्मीसाठी आणि पप्पांसाठी. आणि इथे असं आपलं बाथरूम आहे. रूम प्लस अटॅच टॉयलेट असणार. आम्ही आता सगळे रेडी होऊन आहे ना रूमच्या बाहेर पडालोय जेवणाच्या शोधामध्ये. इकडे सगळी आपली मंडळी आहे. मी तुम्हाला ना इथे यांचा रूम पण दाखवतो. आणि बघा यांचा आहे ना असा रूम आहे. 2nd फ्लोअरला 6 जण आरामात राहू शकतो. आमचा विचार चाललेला की आता जायचं केसरदा ढाब्याला. पण केसरदा ढाब्याला तुम्हाला टोकन घ्यावं लागतं आणि तिकडे पण वेळ जातो. आणि आता 11 वाजले. हॉटेल प्लस रेस्टॉरंट आहे तर मग आम्ही इथेच आता जेवून घेतोय. आणि इथे कसं जेवल्यानंतर लगेच आम्ही झोपू आणि उद्या सकाळी लवकर पण उठू. ते दादा आमची आहे ना बसायची सोय करतायत जेवणासाठी. तुम्ही काय वेगळं समजू नका. हे बघा असं यांचं रेस्टॉरंट आहे. आम्ही सगळे बसून घेतोय आणि ऑर्डर देऊ आम्ही आता काहीतरी. आणि मागे असं तुम्हाला वाटणार की तुम्ही पॅरिसमध्ये आलात. चिकन मध्ये आहे ना एक राडा चिकन आहे. ते जिजूंनी आणि मी ऑर्डर केलंय. आणि इथे व्हेज मध्ये पण या लोकांनी पनीर टिक्का आणि काय काय ऑर्डर केलं. आणि आता यांचं किचन बंद व्हायला आलंय म्हणून ते बोलले की लगेच ऑर्डर द्या. इथे आपल्या प्लेट सुद्धा आल्यात. आणि इथल्या वाट्या बघा. आपल्याकडे याच्यामध्ये शिरा देतात सत्यनारायणच्या पूजेला. अशा इथे वाट्या आहेत. कसं आहे चांगलं आहे ना. इथला असा मसाला पापड आहे. ह्याच्यावर आहे ना पनीर घासले. कसं आहे लवेज जिजू. ठीक आहे आपलं चांगलं आहे. इथे आपलं आता राडा चिकन आलंय. खूप राडे झालेत तर म्हणून आम्ही राडा चिकन मागवलंय. मसाला पापड ॲव्हरेज आहे. ठीकठाक आहे. हे बघा असं आहे.